नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने केलं जाणारं गोडं वरण। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। आता ही तुरीची डाळ मी कुकरमध्ये घालून घेते। आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यात मी 2 वाटी इतकं पाणी सुद्धा घालून घेतलेलं आहे। आता या कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता आपण गोडं वरण करण्यासाठी लागणारं वाटण करून घेऊया। इथे मी अर्धी कवड इतका नारळ खवणून घेतलेला आहे। आता हे खोबरं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता यात मी एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा घालून घेते। याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। 1 ते 2 लवंगी मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं, हे सर्व साहित्य आपल्याला बारीक असं पेस्ट करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचं छान असं पेस्ट वाटून घेतलेलं आहे। आता मी इथे फोडणीसाठी टोप गरम करून घेतलेला आहे। आता यात मी अर्धी पळी इतकं तेल घालून घेते। इथे आपलं तेल तापलेलं आहे। आता यात मी जे खोबऱ्याचं वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते घालून घेते। हे घातल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनटं हे परतवत राहायचं आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, ते या फोडणीत घालून घेते। हे आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता खोबऱ्याच्या वाटण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता यात मी अर्धा चमचा हळद घालून घेते, चवीनुसार मीठ। हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ती घालून घेणार आहे। आता यात मी आवश्यकतेनुसार पाणीसुद्धा घालून घेणार आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्या वरणाला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला माझी आजची गोडं वरणाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।